नमस्कार मंडळी, मी उमा माझ्या पेजवर तुमचं स्वागत करते. सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला अक्षय तृतीया ही अखंड लक्ष्मी प्राप्त हो, सुख समृद्धी शांती लाभो हीच प्रार्थना. आज अक्षय तृतीयानिमित्त सुट्टी आणि त्या खास दिवसाची संध्याकाळ ही अजूनच खास झाली. सूर्य मावळतीकडे झुकत होता, थंडगार वारा वाहत होता. अशा सुंदर वातावरणात आम्ही लहान मुलं आणि शेजारची ताई आम्ही असं सर्वांना सुट्टी असल्यामुळे मिळून बागेत जाण्यासाठी निघालो. बागेत पोचलो. मग काय, पहिल्या 15 मिनटात मुलांनी हलकं वरमाप, उड्या, स्ट्रेचिंग आणि छोटे छोटे जंप गेम सुरू केले. सगळ्यांना हळूहळू उत्साह भरत होता. बागेत ही गर्दी वाढत होती. दिवस जरा ऊन कमी होत होतं. तशी बागेत ही गर्दी, कोणी व्यायाम करण्यासाठी, कोणी खेळ खेळण्यासाठी, अशा प्रकारे गर्दी वाढत चालली होती. आणि आता ह्या बागेलाही नवीन रूप दिलेलं आहे. खूप छान अशा खेळण्यासाठी वस्तू तयार केलेल्या आहेत. मुलांचा अगदी आरामात भरपूर वेळ आणि खूप छान असा व्यायाम होतो. बागेचं नावच आहे नक्षत्रवन गार्डन. आणि ह्या बागेमध्ये पहिली खूप झाडं होती, पण आताही त्यांनी झाडं लावलेत आणि त्या झाडाच्या जवळ वेगवेगळ्या त्या झाडाची माहिती, त्याचं महत्त्व आहे, असे भरपूर फलक तयार केलेत. म्हणजे मुलांना वाचनाची सवय होते, निसर्गाशी जोडले जातात. आणि झाडांनाही वेगवेगळे आकार दिल्यामुळे ना, मुलांना त्या वेगळ्या आकारामुळे पण त्या झाडाचं आकर्षण जास्त वाटतं. त्यामुळे मुलं आणखीनच निसर्गाच्या जवळ जाण्यास मदत होतात. आणि नक्षत्रवन गार्डन नावाप्रमाणेच इथं प्रत्येक नक्षत्राचे वेगळे झाडं, त्या झाडांची माहिती, त्याचं पालनपोषण कसं करण्यापासून प्रत्येक गोष्टीची माहिती एकदम छानमध्ये दिलेली आहे. त्यानंतर धमाल खेळ, पकडापकडी आणि लपाछपी, संपूर्ण बाग मुलांच्या हसण्यानं भरून गेली होती. नंतर शोध सुरू झाला. ॲक्टिव्हिटी, कोणी पिवळी फुलं गोळा केली, कोणी वेगळी पानं गोळा केली, तर कोणी पक्ष्याचे आवाज ऐकत होतं. प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी होती. त्याप्रमाणे प्रत्येकजण वेगळं काही ना काही गोष्टी करत होतं. संध्याकाळच्या प्रकाशात बाग अजूनच सुंदर दिसत होती. एक छोटासा मध्ये ब्रेक घेतला आम्ही. त्यात हलका नाश्ता आणि मग सुरू झाली परत अजून एक नवीन गेम, नवीन क्रिएटिव्हिटी टाईम. मुलांनी पानं फुलं वापरून छोट्या कलाकृती तयार केल्या. आणि शेवटी सगळेजण गोल बसून एक स्टॅच्यू गेम खेळला. आणि त्या प्रत्येक मुलांना एक आम्ही गोष्ट सांगायला लावली आणि प्रत्येकाने खूप छान प्रकारे गोष्ट सांगितली. आणि नंतर त्यांना एक प्रश्न विचारला आम्ही सर्वांनी, की आजचा दिवस काय आहे, का बरं खास आहे, काय महत्त्व आहे आजच्या दिवसाचं. तर मुलांनी एकच उत्तर दिलं. ते गोड उत्तर म्हणजे काय, की आज सण आहे. ह्या उत्तराने सगळ्यांना खूप हसू आलं, खूप मजा आली. अशी अक्षय तृतीयाची संध्याकाळ खेळणं, शिकणं आणि आनंदाने भरलेली होती. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. तुम्ही हे व्हिडिओ कुठून पाहता हेही नक्की सांगा. तुम्ही विचार करत असलात किंवा मुलांना कुठं घेऊन जाऊ, उन्हाळा सुरू झाला आहे, मुलं घरात बसून कंटाळलेत, तर ही बाग मी तुम्हाला नक्की सुचवीन. एकदम फ्रीमध्ये आहे. मुलांना निसर्गाची माहिती होते, वेगवेगळे खेळही खेळतात, ॲक्टिव्ह राहतात आणि आपल्यालाही भरपूर वेळ तिथं मन रमण्यासारखं भरपूर आहे. पानं, फुलं, मासा, वेगवेगळ्या प्रकारची झाडे, मुलांनाही खूप आपण तेवढ्या 2 तासामध्ये भरभरून ज्ञान देऊ शकतो असं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ह्याला बागेला व्हिजिट करा. मलाही माहीत नव्हतं एवढं बागेमध्ये बदल केलेला आहे. वेगवेगळे खेळ गेम त्यांनी बनवलेले आहेत. त्यामुळं मी तुम्हाला आवर्जून ते सांगावंसं वाटलं म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. एकदा नक्की ह्या बागेला भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अनेक अशाच व्हिडिओसोबत. धन्यवाद.